जय हिंद फ्रेंड मित्रांनो, आगामी गट बच्या तयारीसाठी आपण जी व्हिडिओ सिरीजची मालिका घेत होतो त्यामध्ये आजचे आपलं चौथं लेक्चर आहे. मित्रांनो, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया डायरेक्ट. पहिला प्रश्न दिला आहे, एका 2 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 8 आहे. या संख्येत 18 मिळवल्यास मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला इक्वेशननी सॉल्व करता येईल, पण मला असं वाटतं की गट ब साठी जर आपण तयारी करतो आहे तर ऑप्शनवरून जाणे बेटर राहील, कारण आपली प्रायोरिटी फक्त ॲन्सर काढणे हीच नव्हे तर फास्टमध्ये ॲन्सर काढणे ही सुद्धा आहे. आपण काय करूया मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घेऊया करेक्ट काय असू शकते. एका 2 अंकी संख्येतील अंकांचा गुणाकार 8 आहे. इथं जर मित्रांनो पहिली संख्या घेतली तर 8 1 8 करेक्ट आहे, 4 2 8 करेक्ट आहे, इथे पण 4 2 8 करेक्ट आहे, इथे सुद्धा 4 2 8 करेक्ट आहे. ठीक आहे ना, म्हणजे पहिली जी कंडिशन आहे ती जवळपास सर्व संख्या ज्या आहेत त्या फॉलो करत आहे. या संख्येत 18 मिळवल्यास मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल होते. आता मला सांगा मित्रांनो, 81ची अदलाबदल करून येणारी संख्या काय असेल? 18 असेल. 81 मध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला अदलाबदल करून येणारी संख्या मिळेल का? नाही, कारण खूप मोठी संख्या मिळेल, म्हणून 81 तर आपलं उत्तर नाही. ठीक आहे ना. 24 असेल का मित्रांनो? पहा 24. ठीक आहे, या 24 मध्ये जर आपण 18 ॲड केले, म्हणजे जर आपण या ठिकाणी 24 मध्ये 18 मिळवले तर आपल्याला अंकांची अदलाबदल करून येणारी जी संख्या आहे ती मिळते का? तर मला असं वाटते आपण ट्राय करून पाहायला पाहिजे. इथे लिहिलं आपण 24 आणि या ठिकाणी लिहूया आपण 18. कॅल्क्युलेट केलं तर 8 आणि 4 12, 2 हातच्याले 1, 2 3 आणि 1 4, 42 येते आहे. बरोबर आहे ना. तर मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते बरोबर बसत असतानाच आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे जर मित्रांनो आपण ती संख्या जर 24 घेतली आणि त्या संख्येमध्ये जर आपण 18 मिळवले तर आपल्याला 24ची अदलाबदल करून, म्हणजे अंकांची अदलाबदल करून येणारी जी संख्या 42 ती या ठिकाणी परफेक्टली मिळते आहे. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 24. क्लिअर आहे ना. ओके, बाकी इतर जे प्रश्न आहेत त्यांना मग चेक करण्याची आवश्यकता नसेल, कारण मित्रांनो 42 मध्ये जर आपण 18 ॲड केले तर आपल्याला 42ची उलटी 24 नाही मिळणार, काहीतरी मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे या प्रश्नाचं 24. ठीक आहे ना. तर रेग्युलर प्रश्न आहे मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, बऱ्याचदा आयोगाने या प्रकारावर प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत, म्हणून व्यवस्थित करून ठेवायचा. दुसरा प्रश्न पहा. आपल्याला म्हणतो आहे ए बी सी आणि डी यांच्याकडे प्रत्येकी 100 रुपये आहेत. ठीक आहे ना, प्रत्येकाला 100 रुपये द्यायचे. त्यानंतर मित्रांनो काही ट्रान्झॅक्शन करायला सांगते आहे तो, आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पुढीलपैकी अयोग्य पर्याय निवडायला सांगतो आहे. ठीक आहे ना. बऱ्याच मुलांना योग्य अयोग्य दिसत नाही, म्हणून त्यांच्यासाठी योग्य आणि अयोग्य परीक्षेत जिथे दिसेल तिथे पेपरमध्ये पेन्सिलने अंडरलाईन करायला पाहिजे. ठीक आहे ना. आता पहा, ए बी सी आणि डी यांच्याकडे प्रत्येकी 100 रुपये आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी घेऊया आपण ए, बी, सी आणि डी यांच्याकडे प्रत्येकी 100 रुपये आहेत. या एला मित्रांनो आपण दिले 100 रुपये, या बीला सुद्धा आपण दिले 100 रुपये, सीकडे सुद्धा 100 रुपये आहेत आणि डीकडे सुद्धा 100 रुपये आहेत. ठीक आहे ना. या सर्वांना आपण 100 रुपये असाइन केले. आता ट्रान्झॅक्शन बघा, एने बीला 20 रुपये दिले, एकडे किती आहेत मित्रांनो? 100 रुपये. हा जर बीला 20 रुपये देत असेल तर याच्याकडचे 20 रुपये कमी होतील, म्हणजे याच्याकडे 80 रुपये राहतील. याच्याकडे 20 रुपये वाढतील, म्हणून याच्याकडे आपण लिहूया 120 रुपये. ठीक आहे ना. त्याने याला 20 रुपये दिले. जो सीला 10 रुपये देतो, ठीक आहे ना मित्रांनो, हा जो आहे तो नेहमी त्याच्या आधी येणाऱ्या व्यक्तीसाठी असतो. या जोच्या आधी कोण आलेला आहे? बी. म्हणजे बी जो आहे तो सीला 10 रुपये देतो. सीला मित्रांनो 10 रुपये मिळाले तर सीकडे किती झाले? 110. कोणी दिले? बीने दिले. म्हणजे मित्रांनो बीकडे 10 रुपये कमी होतील. 120 मधून 10 काढा, बीकडे सुद्धा किती राहिले? 110 रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर दिला आहे सीला डीकडून 30 रुपये मिळाले. हा सी आहे, याला 30 रुपये मिळाले तर मित्रांनो याच्याकडे किती झाले आता? 130 रुपये. आणि डीने 30 रुपये दिले, म्हणजे डीकडे मित्रांनो 30 रुपये कमी झाले असतील. 100 वजा 30 करा, म्हणजे आता डीकडे शिल्लक राहिले 70 रुपये. या ठिकाणी मित्रांनो शेवटचा जो अंक आहे, जसं या ठिकाणी 80, इथे 110, 130 आणि 70 हे लास्ट ट्रान्झॅक्शनमधले अंक आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे सध्या शेवटी हे सर्व ट्रान्झॅक्शन कंप्लीट केल्यानंतर एवढे रुपये असले पाहिजे. आता चेक करा. पहा, पहिलं पहा, सीकडे सर्वाधिक रक्कम आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना. सीकडे आपल्याला सर्वाधिक 130 रुपये असल्याचं दिसून येते आहे, म्हणून पहिलं करेक्ट आहे. डीकडे सर्वात कमी रक्कम आहे, डीकडे 70 रुपये आहे, म्हणजे सर्वात कमी रक्कम आहे, त्यामुळे दुसरं सुद्धा करेक्ट आहे. सीकडे ए व डी यांच्या एकूण रकमेपेक्षा जास्त रक्कम आहे. आपण लक्षात घेऊया मित्रांनो, सीकडे किती आहे? 130 रुपये आहेत. ए व डी यांच्याकडे किती आहे? एकडे आहे 80
आणि डीकडे किती आहे बघा 70. यांची जर बेरीज केली तर किती येते मित्रांनो 150. आता हा म्हणतो आहे की एकडे जे 130 रुपये आहेत ते सी आणि डी पेक्षा जास्त आहेत. पण मला सांगा मित्रांनो 150 पेक्षा 130 जास्त असतील का? नाही. याचा अर्थ तिसरं जे आहे ते या ठिकाणी काय असेल? चुकीचं असेल. त्यानंतर बी हा डी पेक्षा श्रीमंत आहे. करेक्ट. बघा बीकडे किती आहे 110 रुपये, याच्याकडे किती आहे 70 रुपये. याचा अर्थ मित्रांनो निश्चितपणे बी जो आहे तो डी पेक्षा काय असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. ठीक आहे ना. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर निघते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, कारण आपल्याला अयोग्य पर्याय शोधायचा होता. ठीक आहे. चला पुढला प्रश्न बघूया. यासारखे प्रश्न मित्रांनो बऱ्यापैकी करून ठेवा. ठीक आहे ना, कारण आयोगाने यावर्षी राज्यसेवेलाही या प्रकारचा एक प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. पुढला प्रश्न बघा. पुढे दिलेली माहिती अभ्यासा. ब्लड रिलेशनचा एक प्रश्न आहे मित्रांनो. ब्लड रिलेशनचा याला आपण फॅमिली ट्री डायग्राम म्हणतो. यासारख्या प्रश्नात काय काढायची असते? आपल्याला डायग्राम काढायची असते. ठीक आहे ना. डायग्राम काढताना ॲरोवरती असणारी रिलेशनशिप आणि प्लस मायनस म्हणजे मेल फिमेल यावर विशेष लक्ष द्यायचं. ठीक आहे ना. पहिला पॉईंट पहा, ए हा बीचा भाऊ आहे. मित्रांनो मी नेहमी तुम्हाला सांगतो की डायग्राम जी आहे ती जनरेशन वाईज असली पाहिजे. ए हा बीचा भाऊ आहे. ए हा बीचा भाऊ आहे याचा अर्थ ए आणि बी एकाच जनरेशनमधले व्यक्ती आहे. आता स्वतःला विचारा भाऊ कोण आहे? ए आहे. ए भाऊ असल्यामुळे ॲरो असला पाहिजे एकडे. हा भाऊ आहे म्हणजे जेंडर वाईज हा प्लस असेल आणि ॲरोवरती मित्रांनो आपण या ठिकाणी लिहून घेतलं भाऊ. ए हा बीचा भाऊ आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, सी हे एचे वडील आहेत. सी एचे वडील आहेत. वडील म्हणजे मित्रांनो आधीच्या जनरेशनमध्ये असणारे व्यक्ती, म्हणून सीला आपण वर घेऊया. सी वडील आहेत म्हणून ॲरो सीकडे करा, सीला प्लस करा, ॲरोवरती या ठिकाणी लिहून घ्या वडील. सी हे एचे वडील आहेत या पद्धतीने. ठीक आहे ना. त्यानंतरचा पॉईंट आहे डी हा ईचा भाऊ आहे. सध्या मित्रांनो डी आणि आपल्याकडे अवेलेबल नाही. त्यानंतर आहे ई हा बीचा मुलगा आहे. बी आहे आपल्याकडे बघा, याचा मुलगा आहे ई. मुलगा म्हणजे नेक्स्ट जनरेशन, म्हणून ई जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कुठे घ्यावा लागेल? खाली. मुलगा आहे म्हणून प्लस करा आणि ॲरोवरती या ठिकाणी लिहून घ्या मुलगा. ई हा बीचा मुलगा आहे. आता जो पॉईंट मित्रांनो होल्डवर ठेवला होता त्याला आपण या ठिकाणी लावूया. डी हा ईचा भाऊ आहे. आपल्याकडे ई ऑलरेडी अवेलेबल आहे. डी त्याचा भाऊ आहे. भाऊ म्हणजे मित्रांनो एकाच जनरेशनमधले व्यक्ती. डी भाऊ आहे म्हणून ॲरो डीकडे करायचा, भाऊ आहे म्हणून प्लस करायचं आणि आरेवरती या ठिकाणी लिहिलं आपण भाऊ. ठीक आहे ना. तर डीचे मामा दर्शवणारा पर्याय निश्चित करा. आता मित्रांनो मामा म्हणजे काय ते सुरुवातीला लक्षात घ्या. मामा म्हणजे काय? तर मामा म्हणजे आपण असं म्हणूया की आपल्या आईचा भाऊ म्हणजे आपले मामा. या ठिकाणी आपल्याला जो डी दिसतो आहे सुरुवातीला त्याची आई डिसाईड करा कोण आहे. ठीक आहे ना. बरं, आपण जर डायग्राम पाहिली तर असं लक्षात येते की या बीला ई आणि डी हे दोन काय आहेत? चिल्ड्रेन आहे. ठीक आहे ना. हे दोन चिल्ड्रेन आहे. म्हणजे जर मित्रांनो आपण बीचा विचार केला तर बी या डीची या ठिकाणी आई असू शकते. शकते का म्हणतो आहे मी? कारण या ठिकाणी मित्रांनो बीचं जेंडर कन्फर्म नाही. ज्या पद्धतीने आपण म्हणतो आहे की ती आई असू शकते त्याच पद्धतीने मित्रांनो ते या डीचे वडीलसुद्धा असू शकतात. दोन्ही असू शकते. ठीक आहे की नाही. मग मामा जर डिसाईड करायचे असतील तर आईचा भाऊ असला पाहिजे. पण हे जर डीचे वडील असतील तर वडिलांचा भाऊ म्हणजे ए हे काकासुद्धा असू शकतात. ठीक आहे ना. म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण तोपर्यंत देऊ शकणार नाही जोपर्यंत आपण या बीचं जेंडर कन्फर्म करू शकत नाही. ओके. आणि उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे आपण कुठेही या बीचं जेंडर कन्फर्म करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो करेक्ट आन्सर असलं पाहिजे. माहिती अभावी निश्चित सांगता येणार नाही. या प्रश्नात मित्रांनो बरेचसे विद्यार्थी ए या म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे ए याला क्लिक करू शकतात. जर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चौथं ऑप्शन हे दिलं नसतं, डी वगैरे काहीतरी वेगळं दिलं असतं तर मग मात्र आपण एला घेऊ शकलो असतो. पण जर आपल्याला आयोग स्कोप देत असेल, असं ऑप्शन देत असेल तर निश्चितपणे त्याला आपली पसंती असली पाहिजे. ठीक आहे ना. पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न पहा. नेक्स्ट आपल्याला म्हणतो आहे रँकिंग अँड काउंटिंगचा एक प्रश्न आहे. पहा प्रश्न वाचा. रमेशच्या समोर 3 विद्यार्थ्यानंतर 7 विद्यार्थी आहे. तर रमेशच्या मागे 5 विद्यार्थ्यांच्या नंतर 3 विद्यार्थी आहेत. तर रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या किती ते सांगा. ठीक आहे ना. मित्रांनो सिंपल पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता येईल. आपण या ठिकाणी घेऊया एक जो व्यक्ती आहे तो झाला रमेश स्वतः. ठीक आहे ना. त्याच्या आधी किती जण आहेत ते इकडे घेऊया. त्याच्या मागे किती जण आहेत मित्रांनो ते या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. पहा रमेशच्या समोर 3 विद्यार्थ्यांच्या नंतर म्हणजे रमेशच्या समोर आधी किती विद्यार्थी आहेत? 3 विद्यार्थ्यांच्या नंतर 7 विद्यार्थी आहेत. म्हणजे मित्रांनो आधी 3 घेतले आणि त्याच्यानंतर किती? 7. त्यानंतर बघा रमेशच्या मागे 5 विद्यार्थ्यांच्या मागे रमेशच्या मागे 5 विद्यार्थी
आणि त्याच्या मागे किती आहेत 3 विद्यार्थी आहेत. या पद्धतीने आपण रांगेतील विद्यार्थी संख्या लिहिली. प्रश्न आहे या रांगेत एकूण विद्यार्थी किती असतील ते सांगा. बस मित्रांनो काय करायची असेल ॲडिशन करायची असेल. ॲडिशन करा. 7 आणि 3 10, 10 आणि रमेश एक झाला 11, 11 आणि हे 8 होतील मित्रांनो या ठिकाणी 19. ठीक आहे परत पहा 7 आणि 3 10, 10 आणि 11 आणि हे 11 आणि 5 आणि 3 8 म्हणजे किती 19. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो ते असलं पाहिजे 19. क्लिअर होते आहे. ठीक आहे ना. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल. डायग्राम वगैरे काढण्याची फारशी आवश्यकता या ठिकाणी दिसून येत नाही. पुढला प्रश्न बघा. रेशो अँड प्रपोर्शनचा प्रश्न दिसतो आहे. वयवारीचा प्रश्न ॲक्च्युली. अर्णव आणि राजा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 होते. तर राजाचे आजचे वय किती असा प्रश्न मित्रांनो आपल्याला दिसते आहे. ठीक आहे ना. वयवारीमध्ये आपण मांडणी कशी करतो या ठिकाणी लिहितो आपण अर्णवला. ठीक आहे ना. हे लिहिलं आपण अर्णव. ॲज दुसरा व्यक्ती आपल्याला दिलेला आहे राजा. बघा मित्रांनो मांडणी व्यवस्थित असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतो यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे दिलेला जो डेटा आहे मित्रांनो तो काय म्हणतो आहे आजचे वय. बरं किती आहे 5:4. मग 5:4 म्हणजे अर्णव घेतला आपण 5x आणि राजा घेतला मित्रांनो आपण 4x. ठीक आहे ना. 3 वर्षानंतर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हाही वयवारीमध्ये नंतर वगैरे दिलेलं असेल तेव्हा बेरीज करायची. 3 वर्षानंतर म्हणजे +3. जसं आज आपण 17 वर्षाचे जर आहात तर 3 वर्षानंतर 17 + 3 असे तुम्ही 20 वर्षाचे व्हाल. नंतर करताना प्लस करायचं आणि पूर्वी किंवा आधी करताना काय करायचं मायनस करायचं. ठीक आहे ना. आता दुसरा पॉईंट लिहूया आपण 3 वर्षानंतर. ठीक आहे ना. 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर काय परिस्थिती असेल मित्रांनो हा जो अर्णव आहे तो 3ने मोठा झालेला असेल म्हणजे 5x + 3 आणि राजा जो आहे तो सुद्धा 3ने मोठा झाला असेल म्हणून 4x + 3 या पद्धतीने. ठीक आहे ना. बरं आता समोर काय म्हणतो आहे 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 होते. मग पुढला पॉईंट काय दिला बघा. पुढला पॉईंट दिलेला आहे गुणोत्तर. अगदी साधी सोपी आणि सरळ मांडणी आहे मित्रांनो ही. ठीक आहे ना. ओके गुणोत्तर. ठीक आहे किती होत्या 11:9 होत्या. तर इथे लिहिलं आपण 11 आणि 9. ठीक आहे ना. आता मित्रांनो पुढली जी पायरी राहते ती राहते इक्वेशन. इक्वेशन बनवताना काय करूया आपण अर्णवचा जो डेटा आहे तो अर्णव समोर लिहूया आणि राजाचा जो डेटा आहे मित्रांनो तो लिहूया राजासमोर. ठीक आहे ना. कसं लिहिता येईल पाहत्रा बोर्डवर. ठीक आहे. अर्णवचा डेटा किती आहे 5x + 3. बघा अर्णवच्या खाली हा डेटा घ्यायचा. इथे लिहिला आपण 5x + 3. ठीक आहे ना. राजाचा डेटा काय आहे बघा. राजा आहे 4x + 3. इथे लिहिलं मग आपण 4x + 3. अर्णव किती आहे मित्रांनो 11. ठीक आहे ना. पहा गुणोत्तर 11 आणि राजा किती आहे 9 आहे. सो 11/9. ठीक आहे ना. हे याचं इक्वेशन तयार झालं. आता काय करावं लागेल तिरपा गुणाकार करायचा आणि एक्सची व्हॅल्यू काढायची. चला तिरपा गुणाकार करूया. पहा 9ने 5ला गुणलं तर 9 × 5 = 45x अधिक 9ने 3ला गुणलं तर 9 × 3 मित्रांनो 27. 11ने 4ला गुणा 11 × 44x आणि 11 × 3 मित्रांनो या ठिकाणी यायला पाहिजे 33. ठीक आहे. चेक करा एकदा. 9 × 5 = 45x 9 × 3 = 27 करेक्ट आहे. 11 × 44x आणि 11 × 3 = 33. या पद्धतीने आपण या इक्वेशनला सॉल्व केलं. ठीक आहे ना. आता काय करायचं सर्व x एका बाजूला घ्या. सर्व संख्या एका बाजूला घ्या. इथे 45x आहे त्याला इथेच ठेवा. जो लहान असतो तो मोठ्याकडे जातो. या नियमाचं पालन करायचं. 44 लहान आहे म्हणजे तो 45कडे जाईल आणि तो जर मित्रांनो इकडे आला तर काय होईल मायनस होईल. या पद्धतीने इथे 33 राहू द्या आणि मायनस करा इथून 27. ठीक आहे ना. 45x - 44x = मित्रांनो x आणि 27 28 29 30 31 32 33. ठीक आहे ना. किती येत आहे या ठिकाणी 6 म्हणजे मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आहे ती आली 6. आता वयवारीमध्ये नाही का विद्यार्थी खूप घाई करतात. एक्सची व्हॅल्यू निघाली की पटकन ऑप्शनमध्येच पाहतात की काय करेक्ट असेल. तर तसं करू नका. वयवारीमध्ये मित्रांनो नेहमी शेवटची लाईन वाचायची नंतरच ठरवायचं उत्तर काय असेल. आपल्याला विचारलं आहे राजाचे आजचे वय किती. तर मित्रांनो राजा पहा हा झाला राजा आणि हे झालं त्याचं आजचं वय किती आहे 4x. मग आपण इथे लिहून घेऊया की सर राजाचं आजचं जे वय आहे ते आहे 4x. ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो 4 म्हणजे 4 आणि x म्हणजे किती काढलं आपण 6. तर 6 चूक किती यायला पाहिजे या ठिकाणी 24 वर्ष. तर राजाचं जे आजचं वय आहे ते आपण काढत असलेल्या कॅल्क्युलेशननुसार या ठिकाणी लक्षात येते आहे 24 वर्ष. ठीक आहे ना मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येईल आणि खूप रेग्युलर प्रश्न आहे. ठीक आहे ना. ओके त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. फक्त मांडणी व्यवस्थित करायची. या प्रश्नात मांडणी जेवढी डिफिकल्ट दिली असेल तेवढा तो प्रश्न डिफिकल्ट होऊन जातो. बाकी कॅल्क्युलेशन सगळीकडे जवळपास काय मिळतील तुम्हाला एकसारखेच मिळतील. त्यानंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे ना.
हा म्हणतो आहे एका विभागात एकूण 50 सदस्यांपैकी 30 पुरुष सदस्य आहेत व इतर महिला आहेत. एकाही पुरुष सदस्याला संगीताचे ज्ञान नाही, परंतु बहुतेक महिलांना संगीताचे उत्तम ज्ञान आहे. यातील 6 सदस्यांना विभाग प्रमुखाने एका समारंभात आमंत्रित केले. आमंत्रित केलेल्यापैकी एकालाही संगीताचे ज्ञान नसेल तर खालीलपैकी योग्य निष्कर्ष निवडा. परत ज्यांना योग्य दिसत नाही त्यांनी योग्यला काय करायची, अंडरलाईन करायची. मित्रांनो, इथे आपल्याला काय करता येईल, दिलेला जो डेटा आहे त्याचा एक फ्लो चार्ट बनवता येईल. ठीक आहे ना, एक फ्लो चार्ट बनवून घेऊया. असं मानूया आपण की सर ऑफिसमध्ये ना सपोज 100 व्यक्ती आहेत. किती आहेत, 50. त्याने दिलेलंच आहे, म्हणजे आपल्याला 100 घेण्याची गरज नाही. 50 व्यक्ती आहेत. या 50 पैकी 30 पुरुष आहेत. मग इथे लिहिलं आपण 30 पुरुष आहेत म्हणून प्लस केलं. आता 50 पैकी जर 30 पुरुष असतील तर महिला किती असल्या पाहिजे मित्रांनो, 20 महिला आहेत म्हणून या ठिकाणी यांना केलं आपण मायनस या पद्धतीने. ठीक आहे ना. आणखीन वाचूया. एकाही पुरुषाला संगीताचे ज्ञान नाही. मग याच ठिकाणी आपण लिहूया की हे जे 30 पुरुष आहेत त्यापैकी एकालाही संगीत येत नाही. समोर म्हणतो आहे बहुतेक महिलांना संगीताचे उत्तम ज्ञान आहे. बहुतेक म्हणजे मित्रांनो सिलॉलिझमच्या भाषेत काय म्हणूया आपण, सम. बहुतेक म्हणजे 20 पैकी 20 घेता येईल का, निश्चितच नाही. मग आपण असं म्हणूया बहुतेक म्हणजे आपण घेऊया सर 12 महिलांना संगीताचं ज्ञान आहे आणि 8 महिलांना संगीताचं ज्ञान नाही, या पद्धतीने घेऊया. समोर म्हणतो आहे यातील 6 सदस्यांना विभाग प्रमुखाने एका समारंभात आमंत्रित केले. म्हणजे हे जे 50 आहे या 50 पैकी 6 जण जे आहेत त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं आणि हे जे 6 जण आहे यापैकी एकालाही संगीताचे ज्ञान नाही, एकालाही संगीताचा विषयी काही नॉलेज नाही. तर पुढीलपैकी कोणता निष्कर्ष योग्य आहे. मित्रांनो, निष्कर्ष हा रिजिड असला पाहिजे. म्हणजे निष्कर्षाला आपण खोडू शकलो नाही पाहिजे एवढा तो रिजिड असला पाहिजे, आहे ना. म्हणजे निष्कर्ष जर तुम्हाला विचारला असेल तर असा असला पाहिजे की तो डेफिनेटली ट्रूच असला पाहिजे. ठीक आहे ना. पाहता पहिला निष्कर्ष बघा, समारंभात आमंत्रित सर्व सदस्य पुरुष सदस्य आहेत, आहे ना मित्रांनो. पहा, आपण असं म्हणूया की हे 30 जण आहेत पुरुष आणि 30 पैकी एकाही पुरुषाला संगीताचं ज्ञान नाही. मग होऊ शकते की सर हे जे 6 व्यक्ती जे आमंत्रित केले आहेत ते सर्वच्या सर्व पुरुष असतील. पण मित्रांनो, हा जो निष्कर्ष आहे हा आपण खोडून लावू शकतो. कसा खोडून लावू शकतो सर, एक पॉसिबिलिटी ही पण आहे की ज्या महिलांना संगीताचे ज्ञान नाही 8 महिला, त्यापैकी 6 महिलांना याने बोलावलेलं असेल, हे सुद्धा काय असू शकते, करेक्ट असू शकते. म्हणजे मित्रांनो ही नाही का, ही शक्यता असेल आणि शक्यता म्हणजे निष्कर्ष नाही म्हणता येणार. त्यामुळे जो आहे किंवा पहिला जो आहे तो या ठिकाणी काय होतो आहे, चुकतो आहे. सेकंड पहा, समारंभात फक्त अशाच महिला आमंत्रित आहेत ज्यांना संगीताचे ज्ञान नाही. हा पण मित्रांनो आपल्याला खोडता येईल. आपण असं म्हणूया की असं आहेच असं नाही, हेही होऊ शकते की 30 पुरुष जे आहेत ज्यांना संगीताचं ज्ञान नाही त्यापैकी 6 पुरुषांना आमंत्रित केलेलं असेल. त्यामुळे मित्रांनो हा सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी काय होईल, चुकेल. क्लिअर होते ना. त्यानंतर पुढला पॉईंट बघा, समारंभात महिला व पुरुष दोघेही आमंत्रित होते. हा थोडाफार करेक्ट वाटतो आहे की होऊ शकते की समारंभात महिला व पुरुष दोघेही आमंत्रित आहे, परंतु फक्त महिलांना बोलवलं. हे 8 संगीताचं ज्ञान नसणाऱ्या महिलांना जर बोलवलं तर यापैकी 6 असे येऊ शकतात की ज्यांना संगीताचं ज्ञान नाही. म्हणजे फक्त महिला बोलवल्या तरी कंडिशन सॅटिस्फाईड होते आणि या 30 पैकी फक्त 6 पुरुष बोलवले तरी कंडिशन सॅटिस्फाईड होते. म्हणून समारंभात महिला व पुरुष दोघे आमंत्रित होते हे निश्चितपणे सांगता येणार नाही. तर पहिले 3 चुकीचे. मग शिल्लक काय राहिलं, चौथं, ते करेक्ट असलं पाहिजे. मग वाचा, समारंभात आमंत्रित महिला व पुरुषांच्या प्रमाणाबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही. हे मात्र मित्रांनो या ठिकाणी डेफिनेटली काय असेल, करेक्ट असेल. याला आपण खोडूनच लावू शकत नाही की सर आपण डेफिनेटली सांगू शकत नाही किती महिला असतील किंवा किती पुरुष असतील, की महिला आले की पुरुष आले. ठीक आहे ना. सो ऑप्शन नंबर 4 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. त्यानंतर पहा मित्रांनो, इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे ना. आतापर्यंत आपण नंबर पाहत होतो, या ठिकाणी मी अल्फाबेट घेतले आहे. ठीक आहे. आपण जर सिरीज पाहिली तर LCHGF किंवा मग असे लॉजिक लावू शकता तुम्ही, Lचा Oशी काय संबंध आहे, Cचा Xची देन अँड देन, या पद्धतीने. ठीक आहे ना. या प्रकारच्या प्रश्नात ना मित्रांनो 2-3 लॉजिक काम करू शकतात. तुम्हाला अल्फाबेट फॉरवर्ड आणि बॅकवर्ड ऑर्डरमध्ये मूव्ह करता यायला पाहिजे. तुम्हाला अपोजिट पेअर माहिती असल्या पाहिजे. तुम्हाला मित्रांनो अल्फाबेटचे नंबरही माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे ना. अपोजिट पेअर म्हणजे काय, जसा A सुरुवातीपासून पहिला, Z शेवटून पहिला म्हणून ही झाली अपोजिट पेअर. B सुरुवातीपासून दुसरा, Y शेवटून दुसरा म्हणजे मित्रांनो ही झाली दुसरी अपोजिट पेअर. आता बोर्डवर पहा आणि व्यवस्थित लक्षात घ्या. आपण जर L आणि O ला ऑब्झर्व केलं तर ही एक अपोजिट पेअर आहे. C आणि X मित्रांनो ही सुद्धा अपोजिट पेअर आहे, कारण C सुरुवातीपासून तिसरा आणि X मित्रांनो शेवटून तिसरा. G आणि T ही सुद्धा अपोजिट पेअर आहे.
एफ आणि यू ही सुद्धा अपोजिट पेअर आहे, याचा अर्थ एचची जी अपोजिट पेअर आहे ती असली पाहिजे मित्रांनो या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी. काय असते मित्रांनो एचची अपोजिट पेअर? एच हा सुरुवातीपासून आठवा, इकडून जर आपण मोजला तर इथे असायला पाहिजे यस. एचची अपोजिट पेअर यस आहे, म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे मित्रांनो यस. ठीक आहे ना, सिम्पल प्रश्न आहे. बस तुम्हाला ABCD किंवा अल्फाबेटची ओळख बऱ्यापैकी असली पाहिजे, म्हणजे पटकन हा प्रश्न आपल्याला क्लिक करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. डिस्टन्स अँड डायरेक्शनवर आधारित असणारा हा एक प्रश्न आहे. प्रश्न शांततेत वाचूया. श्याम व सीमा यांनी आपल्या कोचिंग क्लासपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. ते दोघे अनुक्रमे 2.5 व 1.5 किलोमीटर गेले विरुद्ध दिशेला. ठीक आहे ना. त्यानंतर दोघे आपल्या डावीकडे वळले व 1.5 किलोमीटर चालत जाऊन आपल्या वसतिगृहात पोचले. तर त्यांच्या वसतिगृहामधील अंतर किती, असा प्रश्न आपल्याला दिसतोय. पहा मित्रांनो, यांनी आपल्या कोचिंग क्लासपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशांना, मित्रांनो आपण इथे सपोज अज्युम करूया की त्यांचा कोचिंग क्लास आहे. विरुद्ध दिशा म्हणजे एकाला वर नेलं तरी चालेल, एकाला खाली नेलं तरी चालेल, एकाला या दिशेला उजवीकडे एकाला डावीकडे तरी चालेल, असं नेलं तरी चालेल, काही हरकत नाही, फक्त ते एकमेकांच्या अपोजिटला जायला पाहिजे. ठीक आहे ना. चला बघा काय करता येईल. आपण या ठिकाणी घेतलं की सर त्यांचं वसतिगृह असेल या ठिकाणी, एका बाजूला आपण एकाला घेऊन जाऊया श्यामला आणि एका बाजूला आपण सीमाला घेऊन जाऊया. ठीक आहे ना मित्रांनो. चला इकडे जाणारा व्यक्ती श्याम घेऊया, इकडे जाणारी व्यक्ती सीमा घेऊया. ओके. आता श्याम किती जातो आहे मित्रांनो, अनुक्रमे 2.5 आणि 1.5, म्हणजे हा जो श्याम आहे हा चालला असेल 2.5 आणि ही जी सीमा आहे ही चालली असेल 1.5. आता समोर म्हणतोय त्यानंतर दोघे आपल्या डावीकडे वळले व 1.5 किलोमीटर चालले. आता बघा मित्रांनो, हा श्याम जर असा चालून जात असेल तर त्याची डावी बाजू कोणती असली पाहिजे, खालची, म्हणून त्याला काय करायचं, खाली 1.5 किलोमीटर घेऊन जायचं. हे लिहिलं आपण या ठिकाणी 1.5. ठीक आहे. सीमा अशी चालत गेली असेल या पद्धतीने, तर तिची डावी बाजू कोणती असेल मित्रांनो, वरची. डायग्राम परफेक्ट असली पाहिजे, वरची. वर आपण तिला घेऊन जाऊया या ठिकाणी 1.5. ठीक आहे ना. इथे सीमाचं वसतिगृह आहे आणि इथे आहे श्यामचं वसतिगृह. आपल्याला प्रश्न विचारला आहे त्या दोघांच्या वसतिगृहातील अंतर किती. आता मित्रांनो, या दोघांच्या वसतिगृहातील अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला हे डिस्टन्स काढावं लागेल. एक बाब नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, डिस्टन्स अँड डायरेक्शनमध्ये जेव्हाही डिस्टन्स काढताना आपल्याला एक तिरपी रेष मिळेल, स्लॅन्ट लाईन मिळेल, तेव्हा समजून घ्यायचं की तो काय असेल, काटकोन त्रिकोणाचा कर्ण असेल, आहे ना. आणि तसे डिस्टन्स काढताना नेहमी शॉर्टेस्ट डिस्टन्सच आपल्याला काढावं लागते किंवा त्यालाच काय राहते या ठिकाणी इम्पॉर्टन्स राहते. आता जर मित्रांनो हा कर्ण असेल तर शिल्लकचा किंवा इतर काटकोन त्रिकोण कुठं गेला, तर मित्रांनो तो आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करावा लागेल. ठीक आहे ना. इथे मी जो रेड इंकने काढला आहे तो काटकोन त्रिकोण तुम्हा सर्वांना दिसत असेल. ठीक आहे ना. हा इथे 90 डिग्रीचा काय होतो आहे, अँगल फॉर्म होतो आहे. आता मित्रांनो आपण मेजरमेंट घेऊया. इथून इथपर्यंत किती असलं पाहिजे, पहा हे झालं 2.5 आणि हे झालं 1.5. 2.5 आणि 1.5 केलं तर मित्रांनो किती व्हायला पाहिजे, हे 4. ठीक आहे की नाही, हे व्हायला पाहिजे 4. बरं हे किती असेल, हे 1.5 आहे आणि हे सुद्धा 1.5 असेल. पहा हे 1.5 तर हे सुद्धा 1.5, तर वरचं 1.5 आणि खालचं 1.5 असं झालं मित्रांनो हे 3. ठीक आहे. बेस 4चा आहे, हाईट 3ची आहे, तर हायपोटेनियस कितीचा असला पाहिजे, 5चा असला पाहिजे. 3, 4, 5 पायथागोरसचं सर्वात लहान त्रिकूट. किंवा तुम्हाला जर अप्लाय करून पाहायचं असेल थेरम तर अप्लाय करून पहा. कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बेस किती आहे 4, 4चा वर्ग मित्रांनो 16 प्लस हाईट किती आहे 1.5 3 म्हणजे 9, 16 अधिक 9 म्हणजे मित्रांनो 25 आणि कर्ण काढायचं असेल तर याचं अंडर रूट घ्यावं लागेल. 25चं वर्गमूळ काढलं तर 5 म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते येते आहे 5. ठीक आहे ना. असे मित्रांनो बरेच प्रश्न जे आहेत जे पॉईंटच्या फॉर्ममध्ये आता आपल्याला आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे ना. पायथागोरस थेरममध्ये नेहमी तुम्हाला स्लॅन्ट लाईन दिसली की काय लक्षात ठेवायचं, काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण आहे आणि बाकीच्या 2 रेषा जसं मी या ठिकाणी काढल्या, काही विद्यार्थी याही पद्धतीने इथे 2 रेषा काढून या ठिकाणी काटकोन त्रिकोण फॉर्म करू शकतात. ठीक आहे ना, ते पण चालेल. त्यानंतर मित्रांनो सिटिंग अरेंजमेंटचा एक प्रश्न आहे. चला प्रश्न वाचूया शांततेत. काल मी तुम्हाला मागचा जो लेक्चर आहे याच्या आधीचं जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सिटिंग अरेंजमेंट काढत असताना मित्रांनो कोणकोणत्या स्टेपने आपण जायला पाहिजे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही तो व्हिडिओ निश्चितपणे बघायचा. ठीक आहे ना. ओके. काय म्हणतोय बघा, ABCD EFG आणि H हे 8 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसून गटचर्चा करत आहेत. आता मित्रांनो गटचर्चा करत आहेत याचा अर्थ ऑल आर फेसिंग टुवर्ड इनसाइड, कारण आतमध्ये तोंड करून असतं, एकमेकांकडे फेस करून त्या गटचर्चा करत असतील. जर मित्रांनो सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये दिलेले व्यक्ती इव्हन नंबरमध्ये असतील, जसे 8, 6 या पद्धतीने असतील, तर त्यांना नेहमी अमोरासमोर बसवायचं. ठीक आहे ना, अपोजिट टू इच अदर. या पद्धतीने आपण त्या 8 जणांना प्लेस केलं. ठीक आहे ना. आता मी
लास्ट लेक्चरमध्ये हे पण सांगितलं होतं की कोणता पॉईंट कसा लावायचा असतो, ठीक आहे ना. ॲट रँडमली एकामागे एक लागतीलच असं नाही, लागत असतील तर खूपच चांगलं, पण नसतील जर लागत तर आपण त्याच्याशी कोरिलेट करणारे पॉईंट अप्लाय करून या ठिकाणी अरेंजमेंट कंप्लीट करायला पाहिजे, ठीक आहे ना. चला मित्रांनो, पहिला वाचूया आपण, पहिला पॉईंट, ठीक आहे. बी हा एच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, सुरुवात नेहमी इथून करायची, कारण इथे असणाऱ्या व्यक्तीचा उजवा आपला उजवा आणि डावा आपला डावा, म्हणून युजली सुरुवात इथून करायची. बी हा एच्या उजवीकडे, ठीक आहे, हा घेतला आपण ए, हा इनसाईड फेस करून बसला आहे म्हणजे याची उजवी बाजू इकडे असेल. बी हा एच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. शांततेत मोजायचं, 1 2 3 या ठिकाणी प्लेस केलं मित्रांनो आपण बीला, एच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. जो सीच्या डावीकडे तिसरा आहे, मी आत्ताच क्लिअर केलं, जो हा नेहमी त्याच्या आधी येणाऱ्या व्यक्तीसाठी स्टँड असतो. जो कोणासाठी असेल मित्रांनो, एसाठी, म्हणजे ए हा सीच्या डावीकडे तिसरा आहे, म्हणजे सी मित्रांनो इथे असला पाहिजे, कारण हा इनसाईड आहे, म्हणजे त्याची जी उजवीकडे तिसरा आहे. सीचा 1 2 3 बरोबर उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर ए आहे. त्यानंतर ई हा एफच्या उजवीकडे दुसरा आहे. सध्या मित्रांनो ई आणि एफ आपल्याकडे अवेलेबल नाही दिसत, म्हणून याला होल्डवर ठेवा. त्यानंतर दिला आहे जो बीचा लगतचा शेजारी आहे, बी मात्र आपल्याकडे आहे. जो हा कोणासाठी असेल, त्याच्या आधी येणाऱ्या व्यक्तीसाठी. कोणाला आहे त्याच्या आधी, ई, म्हणजे ई हा बीचा काय आहे मित्रांनो, लगतचा शेजारी आहे, असं आपल्याला, ठीक आहे. एकदा वाचून घ्या. एफ हा ईच्या डावीकडे आहे, जो बीचा लगतचा शेजारी नाही, ठीक आहे ना, नाही म्हणतो आहे, ठीक आहे. पाहता, बीचा लगतचा शेजारी नाही कोण, ई, म्हणजे मित्रांनो ईला आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही, ईला आपण याही ठिकाणी घेऊ शकत नाही. या ठिकाणी ई येणार नाही कारण ए आहे, या ठिकाणी सुद्धा ई येणार नाही कारण सी आहे, इथे पण ई येणार नाही कारण मित्रांनो बी आहे. आता तो पॉईंट लावता येतो का बघा. एफ हा ईच्या उजवीकडे दुसरा आहे, एफ हा ईच्या उजवीकडे दुसरा आहे. बघा मित्रांनो, जर मी आता इथे ई येत नाही, मग ई आपण इथे घेऊ शकतो. जर ईला इथे घेतलं तर याच्या उजवीकडे 1 2 दुसऱ्या क्रमांकावर ए येतो आहे, म्हणजे ईला आपण इथे घेऊ शकणार नाही. मग ईसाठी मित्रांनो प्लेस काय राहते, हे राहते. एफ हा ईच्या उजवीकडे दुसरा, आता इकडे मोजायचं, उजवीकडे 1 2, एफ मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पुट करता येईल, ठीक आहे ना. सोबतच काय करा, हे पण पाहत राहा की काय विचारलं, एच हा एफच्या, ठीक आहे ना, म्हणजे अजून एच जो आहे तो आपला निघायचा आहे. त्यानंतर पहा, डी हा एचच्या डावीकडे दुसरा आहे, जो जीच्या डावीकडे दुसरा आहे. जी आणि एच म्हणजे मित्रांनो ते या ठिकाणी बसायला पाहिजे. हा पूर्ण पॉईंट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांची हे जे 3 रिकाम्या जागा शिल्लक राहिल्या आहेत या लक्षात येतील. डी हा एचच्या डावीकडे दुसरा आहे, ठीक आहे ना. तर मला असं वाटते की आपण एचला या ठिकाणी घेतलं पाहिजे. हा इनसाईड आहे म्हणून डी या बाजूला येईल, त्याच्या डावीकडे दुसरा, इथे डीला प्लेस केलं. जो जीच्या डावीकडे दुसरा आहे, जो कोण मित्रांनो एच, एच हा जीच्या डावीकडे दुसरा आहे, मग एचला इथे घ्या. पहा बरोबर जीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण येतो आहे, एच येतो आहे, ठीक आहे ना. बस मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट ही कंप्लीट करता येईल, ठीक आहे ना. आता काय विचारलं आहे पहा, एच हा एफच्या, हा एच आहे, हा एफच्या उजवीकडे 1 2 3 तिसऱ्या प्लेसवर आहे. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे उजवीकडे तिसरा, ऑप्शन नंबर 3 असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर, ठीक आहे ना. ओके, सिटिंग अरेंजमेंटच्या बाबतीत कोणत्या पद्धतीने जायचं हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये एकतरी सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न घेऊन या ठिकाणी समजून सांगतो आहे, ठीक आहे ना. भरपूर प्रॅक्टिस होऊन जाईल, ठीक आहे. बघा पुढला प्रश्न आहे, एका समारंभात आमंत्रित सदस्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला. जर त्यांना मिळालेला क्रमांक 4च्या पटीत असेल तर त्यांना इडली मिळेल, परंतु त्यांना मिळालेला क्रमांक 6च्या पटीत असेल तर त्यांना सांबार मिळेल. जर सदस्यांना 1 ते 100पर्यंत क्रमांक दिले असतील तर किती सदस्यांना इडली सांबारचा आनंद घेता येईल, ठीक आहे ना. बघा मित्रांनो, हा जर प्रश्न आपण पाहिला तर हा लसावी मसावीचा आहे, किंवा तुम्हाला त्याबाबत नॉलेज नसलं ना तरी तुम्हाला, आपण असं म्हणूया व्यावहारिक नॉलेज जरी तुम्हाला असलं ना तरी तुम्हाला याचं उत्तर देता येईल. आपण असं म्हणूया की 100 विद्यार्थी आहेत, त्यांना आपण नंबर दिले, पहिल्याच्या पाठीवर चिपकवला 1, दुसऱ्याच्या पाठीवर चिपकवला 2. तो असं म्हणतो आहे की ज्यांना 4च्या पटीत क्रमांक येत आहेत त्यांना इडली मिळेल, आणि ज्यांना 6च्या पटीत क्रमांक येत आहेत त्यांना सांबार मिळेल. मग लक्षात घ्या मित्रांनो, 4च्या पटीत काय काय येते आहे, ठीक आहे ना. जसा 4 नंबरवाला आहे त्याला काय मिळेल, इडली. 4 2 8 वाला आहे, 4च्या पटीत येते ना, त्याला इडली मिळेल. 4 3 12 याला पण इडली मिळेल, ठीक आहे ना. आता 6 वाला पहा, ज्याचा 6वा क्रमांक असेल त्याला पण इडली मिळेल. साईन दोन्ही ज्याचा 12 असेल, 6 वाल्यांना सांबार मिळतो आहे, ठीक आहे ना. ओके, मग 6 वाल्याला सांबार मिळाला, साईन दोन्ही 12 ज्याचा असेल त्यालाही काय मिळेल, सांबार मिळेल. म्हणजे मित्रांनो इथे पण 12 आहे, इथे पण 12 आहे. हा 12 4च्या पटीत असल्यामुळे याला काय मिळाली,
इडली मिळाली आणि हा 12 6च्या पटीत असल्यामुळे याला काय मिळाला, सांबारसुद्धा मिळाला. म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याच्या पाठीवर आपण 12वा क्रमांक चिपकवला असेल तो इडलीवाड्याकडे जाऊन म्हणेल बघ 4च्या पटीत आहे, चल इडली दे. तो सांबारवाड्याकडे जाईल आणि त्याला म्हणेल बघ 6च्या पटीत आहे, सांबार पण दे. ठीक आहे की नाही. म्हणजे मित्रांनो, ज्याच्या पाठीवर 12वा क्रमांक आहे त्याला इडली सांबार मिळाला. आणखीन कोणती संख्या आहे जी 4च्या आणि 6च्या पटीत असेल, बस 12चा पाडा म्हणत चालायचा, 12 दोन्ही 24, 4च्या पटीत 6च्या पटीत, याला पण इडली सांबार मिळेल. आपल्याला मित्रांनो कुठपर्यंत शोधत जायचं आहे, 100पर्यंत इडली सांबार मिळवणारे शोधत जायचे आहे. बस 12च्या पटीत 100 ही संख्या येईपर्यंत म्हणायचं. 12 1 12 याला इडली सांबार मिळाला. 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 9 18, 108 नाही पाहिजे. म्हणजे 12 आठी 96. म्हणजे मित्रांनो 8 व्यक्ती असतील, ठीक आहे ना, ज्यांना 12 24 36 या 12च्या टेबलमधले क्रमांक मिळालेले असतील, असे जे 8 व्यक्ती आहेत त्यांना इडली बरोबर काय मिळेल, सांबारसुद्धा मिळेल. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे मित्रांनो 8. क्लिअर ना सर्वांना. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न लक्षात घेऊया. ठीक आहे, सोपी आहे. लॉजिकली काढा किंवा मग लसावी मसावीनेही काढता येईल. लसावी मसावीने कसं काढायचं, 4 आणि 6चा लसावी लक्षात घ्यायचा 12, म्हणजे 12च्या पटीत ज्या संख्या येतील त्या सर्वांना काय मिळेल, इडली आणि सांबार मिळेल. ठीक आहे ना. पुढला प्रश्न पहा. एका समारंभात 7 बहिणी व प्रत्येक बहिणीचा एक भाऊ उपस्थित आहे, तर समारंभाला उपस्थित भावंडांची कमीत कमी संख्या किती ते निवडा. मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित वाचलं ना तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, आणि जर खूप घाई केली तर मग कदाचित या ठिकाणी तुमचं उत्तर चुकू शकते. गुगली प्रश्न आहे. ठीक आहे ना. मी जसं सांगितलं की प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये काहीतरी नवीन घेऊया, तसं हे काहीतरी नवीन आहे. काय म्हणतोय, एका समारंभात 7 बहिणी व प्रत्येक बहिणीचा एक भाऊ आहे. मग आपण सुरुवातीला लक्षात घेऊ शकतो की 7 बहिणी आहेत, प्रत्येक बहिणीला एक एक भाऊ, म्हणजे सर 7 भाऊ झाले. असं सर एकूण 7 भाऊ आणि 7 बहिणी, म्हणजे त्या समारंभात 14 जण उपस्थित असले पाहिजे. पण मित्रांनो तुम्ही जर असं घेत असाल तर या ठिकाणी तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे की नाही. कारण पहा काय करावं लागेल आपल्याला, 7 बहिणी आहेत, मग मी असं घेतो पहा 1 2 3 4 5 6 आणि 7 या घेतला मित्रांनो 7 बहिणी, आणि या 7ही बहिणीचा हा यक्स घेतला मी एकटा भाऊ. बरोबर आहे ना. या 7ही बहिणीचा काय घेतला मी या ठिकाणी, यक्स हा एकटा भाऊ घेतला आहे. पहा बरं 7 बहिणी आल्या आणि प्रत्येक बहिणीचा एक भाऊ आला. ठीक आहे ना, कारण एकमेकांचे रिलेटिव्ह आहेत. हा जो यक्स हिचाही भाऊ असेल, हिचाही भाऊ असेल, म्हणजे प्रत्येकीचा एक भाऊ इथं उपस्थित आहे. म्हणजे मित्रांनो किती असले पाहिजे या ठिकाणी, 8 व्यक्ती असले पाहिजे. फक्त प्रश्नात मला असं वाटते की मी एक शब्द मेन्शन करायला पाहिजे होता. ठीक आहे ना. हा नाही केला आहे. कमीत कमी हा शब्द असला ना मित्रांनो मग तर काही तोडच नाही आहे. ठीक आहे ना. कमीत कमी संख्या जर म्हटली असेल तर मग आपल्याला 14 घेताच येणार नाही. करेक्ट काय घ्यावं लागेल, 8च घ्यावं लागेल. कारण मित्रांनो 8मध्येही ही कंडिशन काय होते आहे, सॅटिस्फाईड होते आहे. ठीक आहे ना. ओके, गुगली प्रश्न आहे, काळजीपूर्वक करायचं. त्यानंतर मित्रांनो पुढला प्रश्न पहा. विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित संख्यांची मालिका विचारात घ्या व गटात न बसणारी संख्या निवडा. मित्रांनो एकाच प्रश्नात 2 बाबी चेक करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे. एक तर तुम्हाला कसोट्या माहीत आहेत का हे सुद्धा, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला संख्या मालिकेविषयी काही नॉलेज आहे का हे सुद्धा. ठीक आहे ना. जर मित्रांनो आपण या ठिकाणी संख्या पाहिल्या आणि जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असतील तर इथे जी लागते आहे कसोटी ती आहे 11ची कसोटी. ठीक आहे ना. आणि 11च्या कसोटीवर मित्रांनो तुम्हाला मॅक्झिमम वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ग्रुप सी वगैरेचे पेपर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि यावर्षीपासून तर खूप जास्त लक्ष द्यायचं आपल्याला कसोट्यांवर. ठीक आहे ना. आता 11शी कसोटी काय म्हणते आहे, अल्टरनेट प्लेसवर येणाऱ्या अंकांच्या बेरजेतील फरक हा 0 11 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. आता बघा इथं हे किती झालं, 4 आणि 1 5, आणि ही संख्या किती आहे 5. 5 वजा 5 केलं तर मित्रांनो 0 आहे ना. ठीक आहे. फरक कितीचा आहे, 0चा. म्हणजे मित्रांनो या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल निश्चितपणे. ठीक आहे ना. त्यानंतर इथे पहा हे 6 आणि 2 किती झाले 8, यामधून हा 8 मायनस करा, किती आला रिमाइंडर 0, ही सुद्धा 11ने डिव्हिजिबल असेल. 3 आणि 3 6मधून 6 वजा केला, ही सुद्धा डिव्हिजिबल असेल. 4 आणि 4 8, 8मधून 7 वजा केला, ही मात्र मित्रांनो 11ने डिवाइड होणारी नसेल. कारण या ठिकाणी 0 किंवा 11 किंवा 11च्या पटीत आपल्याला संख्या मिळत नाही, त्यामुळे चुकीचं. ठीक आहे ना. त्यानंतर याला चेक करा. 5 आणि 2 7, 7मधून 7 गेले 0, 6 आणि 2 8, 8मधून 8 गेले 0. फक्त मित्रांनो 474 जे आहे यालाच आपण 11ने डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे ही असेल गटात न बसणारी संख्या. ठीक आहे ना. ओके, या प्रश्नाचा करेक्ट आन्सर मग आपण क्लिक केला आहे 474. चला पुढे वळूया मित्रांनो. ठीक आहे. पहा
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एका अपूर्णांकाचा अंश 1/4ने वाढवला व छेद 1/3ने कमी केला, परिणामी अपूर्णांक 33/64 मिळतो आहे. तर मूळ अपूर्णांकाच्या अंशातील व छेदातील अंकांची बेरीज किती? आता मित्रांनो थोडा ट्रिकी प्रश्न आहे. काय म्हणतो आहे? अंशातील व छेदातील संख्यांची बेरीज किती? जर फक्त अंशात व छेदात येणाऱ्या संख्या विचारल्या असताना तर काढणं थोडंसं सोपी असतं, म्हणजे तो अपूर्णांक काढणं सोपी आहे. पण जर त्यांची बेरीज विचारली असेल तर मग मात्र मित्रांनो आपल्याला ऑप्शनवरून जाण्याला काही स्कोप नसेल. ठीक आहे ना. चला पहा आता डायरेक्ट काढूया. आपण असं म्हणूया मित्रांनो की त्या अपूर्णांकाच्या अंशात x असेल आणि छेदात जे आहे ते y असेल. आता अपूर्णांकाचा अंश 1/4ने वाढवला म्हणजे मित्रांनो इथे काय केलं आपण? ॲड केला. काय ॲड केला? 1/4. पण कोणाचा 1/4? एक्सचाच 1/4. एक्सचा 1/4 म्हणजे मित्रांनो काय येतो आहे? x/4 ॲड केलं. वायमध्ये काय मिळवायचं आहे? 1/3ने कमी करायचं आहे. पण 1/3 कोणाचा? तर वायचाच. वायचा 1/3 म्हणजे मित्रांनो y/3. हे असं केल्यानंतर आपल्याला जो नवीन अपूर्णांक मिळतो आहे तो आहे 33/64 या पद्धतीने. क्लिअर सर्वांना? ठीक आहे ना. एकदम सोपी आहे, मांडणी इझी आहे. आता कॅल्क्युलेशन बघा. इथं मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज करायची असेल. ठीक आहे ना. पहा मी इकडे खाली कंटिन्यू करतो बघा. ठीक आहे. कॅल्क्युलेट केलं तर 4 × 4 हे 4x. 4x अधिक x म्हणजे मित्रांनो हे किती झाले? 5x डिवायडेड बाय हा या ठिकाणी किती आहे? 4 आहे. ही रेश काढूया अपॉन. ठीक आहे ना. हे कॅल्क्युलेट करा. 3 × 3 3y वजा y म्हणजे किती मित्रांनो? 2y अपॉन किती? 3 इज इक्वल टू या ठिकाणी केलं आपण 33/64. बस या पद्धतीने काय करा? कंटिन्यू करा. आपल्याला मित्रांनो तो अपूर्णांक काढायचा असेल म्हणजे x/y ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची असेल. ठीक आहे ना. बरं आणखीन काय करता येईल पहा समोर. ठीक आहे ना. समोर काय करता येईल? याला आपण सॉल्व करूया. हा वर गेला तर उलटा होईल. हे सर्व जर प्रकार आपण केले तर फायनली मी डायरेक्ट काढतो आहे की x/y हा जो अपूर्णांक आहे, ठीक आहे ना, हे वर न्या. हे 2y/3 आहे ना, हे वर गेलं तर 3/2y होईल. त्यानंतर तिरपा गुणाकार करायचा. हे सर्व केल्यानंतर मित्रांनो आपल्याला x/y इज इक्वल टू मिळते आहे 11/40. हा झाला आपला मूळ अपूर्णांक. क्लिअर आहे ना. पण आपल्याला अपूर्णांकने विचारला काय म्हणतो आहे? अंशातील व छेदातील संख्यांची बेरीज किती? तर अंशात किती आहे मित्रांनो? 11 अधिक छेदात किती आहे? 40. यांची जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 51 यायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल मित्रांनो 51. ठीक आहे ना. ओके. आता थोडंसं मी ना इथे कॅल्क्युलेशनला स्किप करतो आहे कारण 20 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे असतील. मांडणी वगैरेवर विशेष लक्ष द्या. कॅल्क्युलेशन वगैरे सारख्या ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला मित्रांनो करता येतील असं मी मानतो आहे. ठीक आहे ना. ओके. पुढला प्रश्न पहा. पुढला प्रश्न पहा. ए, बी आणि सी यांच्यापैकी एकाने कोरोनाची लस घेतली आहे. याबाबत त्यांनी केलेली विधाने पुढील प्रमाणे आहेत. ती विधाने अभ्यासा. बरं. ए काय म्हणतो आहे? सीने लस घेतली. बी म्हणतो आहे मी लस घेतली नाही. आणि सी म्हणतो आहे मी लस घेतली नाही. जर वरीलपैकी केवळ एकच विधान सत्य असेल तर लस घेणारी व्यक्ती निर्देशित करणारा पर्याय निवडा. ठीक आहे ना. बर्निंग क्वेश्चन आहे. लस घ्यावीच लागेल ना. ठीक आहे की नाही. ओके. काय म्हणतो आहे? जर एकच विधान सत्य आहे म्हणजे मित्रांनो एकासमोर राईट क्लिक यायला पाहिजे, बाकी दोघांसमोर रॉंग क्लिक यायला पाहिजे. मी खरे खोटे बोलताना नेहमी विद्यार्थ्यांना शिकवतो की जे कॉन्ट्रॅडिक्टरी किंवा सिमिलर स्टेटमेंट आहे तिथून सुरुवात करायची. ए म्हणतो आहे सीने लस घेतली आणि सी म्हणतो आहे की मी लस घेतली नाही. यापैकी मित्रांनो कोणीतरी एक जण काय बोलत असेल? खोटा बोलत असेल. आता आपण काय करूया या ठिकाणी? अज्युम करून जाऊया की कोण खोटा बोलतो आणि कोण खरा बोलतो आहे. आपण असं म्हणूया की समजा सी हा खरा बोलतो आहे. चला सीला आपण खरं घेतलं. सी म्हणतो आहे मी लस घेतली नाही हे खरं आहे. याचा अर्थ ए जो म्हणतो आहे सीने लस घेतली, ए या ठिकाणी काय बोलला? मग खोटा बोलला. आपल्याला मित्रांनो काय दर्शवायचं या ठिकाणी? ओके. एकच विधान सत्य असेल आहे ना. एकच विधान सत्य असेल तर एक राईट आपल्याला मिळालं. याचा अर्थ पहिलं पण रॉंग असलं पाहिजे आणि दुसरंसुद्धा रॉंग असलं पाहिजे. जर आपण मी लस घेतली नाही हे जर करेक्ट घेतलं तर सीने लस घेतली हे ए या ठिकाणी खोटा बोलला, हे आपोआपच सॅटिस्फाईड होते. ठीक आहे की नाही. कारण आपण तिथूनच उत्तराला सुरुवात करतो आहे. बरं आता बी खोटा बोलला. बी काय खोटा बोलतो आहे? मी लस घेतली नाही हे खोटं आहे. मी लस घेतली नाही हे जर मित्रांनो खोटं असेल तर खरं काय असलं पाहिजे? मी लस घेतली. आणि आपल्याला विचारलं आहे लस घेणारी व्यक्ती कोण ते निवडा. तर मित्रांनो लस घेणारी व्यक्ती कोण असली पाहिजे? या ठिकाणी बी असली पाहिजे. ठीक आहे ना. तर या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व
सॉल्व करता येईल. जर समजा तुम्ही याला राईट घेतलं आणि याला जर रॉंग घेतलं तर मित्रांनो लस घेणारे व्यक्ती सी पण निघतो आणि बी सुद्धा निघतो, म्हणून तो फॉर्मॅट या ठिकाणी बसणार नाही. ठीक आहे की नाही, ते पण एकदा मी सांगून देतो, कारण काही विद्यार्थ्यांच्या मनात येऊ शकते की सर याला राईट घ्या याला रॉंग घ्या. या केसमध्ये मित्रांनो लस घेणारे दोघं निघतील. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. ठीक आहे ना. परत वयवारीचा एक प्रश्न आहे. राधाचे आजपासून 3 वर्षांनी होणारे वय हे तिच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे. जर राधा व राजेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे तर राजेशचे आजचे वय किती, असा प्रश्न मित्रांनो आपल्याला ठिकाणी दिसतो आहे. ठीक आहे ना. बघा मित्रांनो, हा वयवारीचा जो प्रश्न आहे इथे आपल्याला रेशो वगैरे नाही दिला आहे, म्हणजे सुरुवातीला नाही दिला आहे, शेवटी मात्र आपल्याला रेशो दिला आहे. म्हणजे दिलेला जो डेटा आहे तो आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये मांडून एक इक्वेशन बनवावं लागेल. कसं मांडता येईल पहा. आपण असं म्हणूया राधाचे आजपासून 3 वर्षांनी होणारे वय, असं म्हणतोय ना. आपण असं म्हणूया की सर राधाचे जे आजचे वय आहे समजा ती आहे एक्स. तर मित्रांनो आजपासून 3 वर्षानंतर राजा कितीची होईल, x+3ची होईल. ठीक आहे ना. हे झालं 3 वर्षानंतरचं वय. हे तिच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे हे जे वय आहे हे इक्वल आहे कोणाच्या, तर तिच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या. मित्रांनो आज जर ती एक्सची आहे तर 12 वर्षापूर्वी ती होती x-12ची. आहे ना. मी सांगितलं की पूर्वी करताना मायनस करायचं, नंतर करताना प्लस करायचं. 12 वर्षापूर्वी ती एवढ्या वर्षाची होती आणि दुप्पट आहे. ठीक आहे ना. 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे असं ते म्हणतं आहे. हे आपण कोणाचं वय घेतलं मित्रांनो, या ठिकाणी राधाचं वय घेतलं. आता एक्सची व्हॅल्यू काढूया बघा. ठीक आहे ना. x+3 असाच्या असाच ठेवा. = 2ने एक्सला गुणलं तर 2x - 12×2 = 24. ठीक आहे ना. ओके. आता हा 3 इथेच ठेवा. हा +3 आहे ना, याला इथेच ठेवा. -24 इकडे जर आलं तर ते काय होऊन जाईल, +24 होऊन जाईल. = हा 2x, x तिकडे गेला मित्रांनो तर -x होईल. 24 + 3 केलं तर या ठिकाणी 27 आणि x मधून 2x मधून x गेला तर x. आता मित्रांनो एक्सची व्हॅल्यू आली 27. म्हणजे x काय आहे मित्रांनो, x आहे राधाचं वय. राधाचं वय किती मिळालं आपल्याला, 27 मिळालं. पण प्रश्नात काय विचारलं आहे, राजेशचे आजचे वय काढा. आता मित्रांनो रेशो पहा. आपल्याला या ठिकाणी राधा ॲज राजा, ठीक आहे ना, राजेश यांचा रेशो किती दिला आहे, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 9:4. ठीक आहे ना. मग आपण म्हणूया मित्रांनो राधा 9x असेल आणि राजेश 4x असेल. पण मित्रांनो एक्सच्या स्वरूपात राधा 9x पण ॲक्च्युअलमध्ये राधा 27ची. मग इथे लिहिलं आपण राधा 9x म्हणजे 27ची आहे. आता पहा 9x म्हणजे जर मित्रांनो 27 असेल तर x बरोबर 9×3=27, बरोबर आहे की नाही. मग x म्हणजे 27 असेल तर राजेश कितीचा आहे, 4xचा. तर 4 गुणीला x म्हणजे किती, 3 करा, 4×3=12. म्हणजे मित्रांनो राजेश जो आहे तो यायला पाहिजे 12 वर्षाचा. ठीक आहे ना. ओके. तर इक्वेशन व्यवस्थित मांडायचं, राधाचं आजचं वय काढायचं आणि राधाचं वय निघाल्यानंतर या रेशोच्या अकॉर्डिंगली राजेशचं वय आपल्याला त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे किंवा त्याला असाइन करायचं आहे. ठीक आहे ना. सो करेक्ट आन्सर येते मित्रांनो या प्रश्नाचं 12. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघूया पहा. ठीक आहे. आपल्याला दिला आहे एक खूप मस्त प्रश्न आहे मित्रांनो, परत कसोटीवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे ना. प्रश्न वाचा. 1, 2, 3, 4 आणि 5 या अंकांना एकदाच वापरून 5 अंकी संख्या बनवली तर किती अभाज्य संख्या बनतील ते दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे ना मित्रांनो. अभाज्य म्हणजे काय, नॉट डिव्हिजिबल बाय एनी नंबर, कोणत्याही नंबरने डिवाइड न होणाऱ्या, याला म्हणतो आपण अभाज्य संख्या. बरं मित्रांनो किती अंक दिले आहेत, 5 अंक आहेत आणि 5 अंकी संख्या बनवायची आहे. ठीक आहे ना. तर मी या ठिकाणी काय करतो, हे 5 ब्लॉक घेऊन टाकतो. 1, 2, 3, 4 आणि 5. 1, 2, 3, 4, 5. कोणी म्हणाल की सर अशी संख्या बनवा 2, 1, 5, 3, 4. ठीक आहे ना. कोणताही अंक रिपीट नाही करायचा, 33 नाही घ्यायचा, इथे 3 नाही घ्यायचा. कोणी म्हणाल की नाही सर अशी संख्या बनवा 4, 1, 5, 2, 3. मला सांगा मित्रांनो, तुम्ही कशी जरी संख्या बनवली तरी त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 हे अंक तुम्ही यूज करालच की नाही. बरं यांची बेरीज करा बरं. ठीक आहे ना. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे तुम्ही या संख्यांना कितीही मागे पुढे करून अरेंज केलं तरी त्यातील अंकांची बेरीज किती येईल, 15 येईल. आणि ज्या संख्येतील अंकांची बेरीज 15 येते म्हणजे त्या संख्येला 15ला 3ने भाग जातो, म्हणजे त्या संख्येलाही 3ने भाग जाईल. 3ची कसोटी. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जातो त्या संख्येला पूर्णपणे 3ने भाग जातो. म्हणजे कोणती जरी संख्या बनवली ना मित्रांनो त्याला 3ने भाग जाईलच. म्हणून यापासून एकही अभाज्य संख्या बनणार नाही. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे
ते असलं पाहिजे 0. ठीक आहे ना. तुम्ही अलर्ट असले पाहिजे की प्रश्न कशाच्या ओरिएंटेड आपल्याला विचारला आहे. लक्षात नाहीत बरं परीक्षेत की हा अभाज्य संख्या काढा म्हणजे हा टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटीवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे ना. प्रश्नांची मित्रांनो ओळख करून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे ना. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. मिक्सचर अँड ॲलिगेशनचा एक प्रश्न आहे. मिक्सचर अँड ॲलिगेशनच्या प्रश्नात मित्रांनो तुम्हाला क्रॉस यूज करायचा असेल. आता मला असं वाटते की बऱ्याच विद्यार्थ्यांना याविषयी माहिती आहे की नाही, पण त्यांनी क्रॉस वगैरे या ज्या बाबी आहेत या करून ठेवलेल्या असल्या पाहिजेत असं मला वाटते. कारण मिक्सचर अँड ॲलिगेशनमध्ये मित्रांनो आपल्याला या स्वरूपाचे उदाहरण विचारले जातात. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे, दूध आणि पाण्याच्या 75 लिटर मिश्रणात 80% दूध आहे. यात किती लिटर पाणी मिळवावे ज्यामुळे तयार होणाऱ्या नवीन मिश्रणात पाण्याचे प्रमाण 25% होईल. मित्रांनो रेशोनेही करता येईल, पण त्याने वेळ खूप जास्त लागेल. मी आधीच सांगितलं की गट ब मध्ये आपल्याकडे स्पीडही असला पाहिजे आणि ॲक्युरसी असली पाहिजे. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे, पाणी ॲड करायचं. ओके, आता पहा पाणी ॲड करायचं ना. आता क्रॉस असं म्हणतो आहे की इथे जर तुम्ही पाणी घेतलं तर इथे पण पाणी घ्यायचं, इथे पण पाणी घ्यायचं. इथे मित्रांनो असते ॲडेड क्वांटिटी. आपण यामध्ये 100% प्युरिटीचं पाणी ॲड करतो आहे, हे याच्यामध्ये ॲड करतो. इथे इनिशियल क्वांटिटी घ्यायची. सुरुवातीला जे मिश्रण दिलं आहे त्याच्यामध्ये 80% दूध आहे, म्हणजे मित्रांनो पाणी किती असलं पाहिजे, 20% असलं पाहिजे. आता यामधलं शुद्ध पाणी या ओरिजिनल मिश्रणामध्ये जर आपण ॲड केलं तर नवीन जे मिश्रण तयार होते आहे त्या मिश्रणात पाण्याचं प्रमाण किती होते आहे, 25% होते आहे. या क्रॉसमध्ये मित्रांनो आपल्याला वजाबाकी करायची असते. 100मधून 25 गेले, इथे यायला पाहिजे 75. 25मधून 20 गेले, इथे यायला पाहिजे मित्रांनो 5. क्लिअर आहे की नाही. ओके, याचा अर्थ काय, ओरिजिनल मिश्रण ओरिजिनल खाली निघेल आणि ॲडेड मिश्रण ॲडेड खाली निघेल. ठीक आहे ना. आता याचा आपण याला लहान करू शकतो, तशी गरज नाही, पण ती पण एक समजून सांगतो. याला लहान करा, 5 1 5 आणि इथे घेऊ आपण 15 5 75. ठीक आहे ना. याचा अर्थ मित्रांनो ओरिजिनल जे मिश्रण आहे ते 5x आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे, 1x एवढं पाणी ॲड करायचं आहे. ओरिजिनल किती आहे 5x आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे, 1x ॲड करायचं आहे. कारण ही काय आहे, ॲडेड खाली काय निघेल, ॲडेड क्वांटिटी निघेल. आता बघा मित्रांनो ओरिजिनल मिश्रण आपण एक्सच्या स्वरूपात काढलं 15x, पण ॲक्च्युअलमध्ये ओरिजिनल मिश्रण किती आहे 75. 15x म्हणजे 75, तर x इज इक्वल टू किती 5. 15 5 75. आता मित्रांनो यांचे x यांना परत करा, हे आपण याच्यामध्ये ॲड केलं 1x म्हणजे किती 5. याचा अर्थ आपण याच्यामध्ये किती ॲड केलं आहे, 5 लिटर ॲड केलेलं आहे. सो करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर 2. मित्रांनो याचं उत्तर आपण रेशोनेही काढू शकतो. तुम्ही निश्चितपणे ट्राय करून पहा, किंवा मला असं वाटतं की क्रॉस वगैरे यासारख्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे ना. ओके, चला पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न हा एक प्रश्न आहे मित्रांनो सिलॉलिझमचा. ठीक आहे ना. सिलॉलिझमचा प्रश्न आहे, डायग्राम काढावी लागेल. पुढील विधानांचा विचार करा. बरं, सर्व मार्क हे गुण आहेत. ठीक आहे ना. सर्व मार्क हे गुण आहेत. हे या ठिकाणी घेऊया आपण मार्क. हे सर्व मार्क काय आहेत, गुण आहेत. ओके, त्यानंतर म्हणतो आहे सर्व गुण हे मार्कशीट आहेत. सर्व गुण हे काय आहेत, मार्कशीट आहेत. या पद्धतीने लिहिलं. काही मार्कशीट उत्तीर्ण आहे. मग मित्रांनो काही मार्कशीट उत्तीर्ण आहे हे आपण या ठिकाणी या पद्धतीने जोडलं. आता मित्रांनो उत्तीर्णचा सर्कल आपण आतमध्येही जोडू शकलो असतो, फक्त लक्षात घ्यायचं, काढायचं नाही. किंवा वाटलं तर दुसऱ्या इंकने आपण या ठिकाणी त्याला दर्शवू शकतो, किंवा एक दुसरी त्याची डायग्राम आपण या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे ना, नो डाऊट. एकही उत्तीर्ण अनुत्तीर्ण नाही. याचा अर्थ उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण जे आहेत त्यांचे सर्कल मित्रांनो काय असले पाहिजे, वेगवेगळे असले पाहिजे. तर दिलेल्या विधानाची जर आपण आकृती काढली तर ती या प्रकारची बनते आहे. बरं, आता निष्कर्ष पहा. काही उत्तीर्ण गुण आहेत. बरं, काही उत्तीर्ण गुण आहेत म्हणता येईल का, नाही. उत्तीर्ण मित्रांनो गुणाच्या सर्कलला अटॅच नाही. हे दोन वेगळे सर्कल आहेत, म्हणून काही घेता येणार नाही. काही केव्हा घेता येते मित्रांनो, जेव्हा दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट म्हणजे अटॅच असतील तेव्हाच आपल्याला काही घेता येईल, अदरवाईज नाही घेता येणार. काही मार्कशीट मार्क आहेत. काही मार्कशीट मार्क आहेत. ठीक आहे ना, हे करेक्ट आहे. मार्कशीटपासून मार्ककडे जाणे म्हणजे मित्रांनो आतमध्ये जाणे, आणि आतमध्ये जाताना रीडिंग कसं असते आपलं, काही. म्हणून काही मार्कशीट मार्क आहे हे मात्र करेक्ट. एकही गुण अनुत्तीर्ण नाही. एकही गुण अनुत्तीर्ण नाही. आता बघा मित्रांनो, हा जो अनुत्तीर्णचा सर्कल आहे फक्त आपल्याला दिला आहे, एकही उत्तीर्ण अनुत्तीर्ण नाही. पण अनुत्तीर्णचा सर्कल आपण या ठिकाणी अटॅच करू शकलो असतो. याचा अर्थ याच्यात दोन डायग्राम बनतात. दुसऱ्या डायग्राममध्ये काही गुण अनुत्तीर्ण असल्याचं आपल्याला दिसू शकते, त्यामुळे हे काय असेल या ठिकाणी चुकीचं असेल. ठीक आहे ना. पहा, हा जो निष्कर्ष आहे तो तुम्हाला चुकवू शकतो. याला जज करण्यासाठी तुमच्याकडे दोन डायग्राम असल्या पाहिजे. जर मित्रांनो एखादा निष्कर्ष करेक्ट असेल ना तर तो दोन्ही तिन्ही डायग्राममधून करेक्टच असेल.
आता या डायग्राममध्ये जरी दिसत असलं पण अनुत्तीर्णचा सर्कल जर मी असा अटॅच केला तर त्या डायग्राममध्ये दिसणार नाही, म्हणून हे रॉंग. काही मार्क्स उत्तीर्ण आहेत, ठीक आहे ना. मार्क आणि उत्तीर्णचा काही संबंध नाही, त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं ठरते. सो करेक्ट असलं पाहिजे मित्रांनो फक्त ब. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या पद्धतीने हा व्हिडिओ जो आहे या माध्यमातून बरेचसे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन काही प्रश्नांसह भेटूया, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.